समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणी काही न मागती साठविलावर आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करुगणा धौम शंकराचे असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजादीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका होती लोका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करीन सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे तुम्हा सर्वांच्या सुपरिचित आता आपल्यात नसलेल्या स्वर्गीय विमल अक्का अंबादास पाटील आसने यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अंबादास पाटील त्यांचे दोन्ही बंधू रामदास पाटील लक्ष्मण पाटील दोन्ही पुतणे अमोल आणि सागर दोन्ही मुलं दत्तात्रय आणि नवनाथ मुलगी भारतीताई बाळासाहेब चौगुले या सर्व परिवाराच्या वतीनं ते मनोज वाघ त्यांच्याद्वारा मिळालेलं निमंत्रण आणि म्हणून सर्व तुम्हा भाविकांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने या परिवाराचं त्या माऊलीचं पांडुरंगासारखी श्रद्धा ज्या महात्म्यावर होती ते आमचे पूजनीय थोरले गुरुबंधू काशीगिरीजी महाराज
त्यांना व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार. गायनाचार्य रैदास संतोषजी मधले संदीप महाराज, विनयकरी महाराज, वृंदावनवाल्या मावशी, सर्व टाळकरी महाराज, व्यासपीठावर बसलेल्यातले सर्व महाराज, इकडचे टाळकरी, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, ते संस्था चालक, त्या सर्वांना व्यासपीठावर मनोभावे वंदन. एकत्रित वारी करणारे आपले धापटकार बसले, कुलते पाटील जुने सगळे भेटले. काही कमी शहाणे आहे, काही जास्त शहाणे आहे, काही साधारण शहाणे. सगळ्या शहाण्यांना नमस्कार. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन त्या माऊलीच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने केलं. तिथे त्या स्मरणार्थ आताच वृंदावनाची स्थापना म्हसोबा मंदिराच्या दारात झाली. इकडे सप्तशृंगी माता मंदिर, पारमार्थिक क्षेत्रातल्या सर्व भक्तावर ज्या माऊलीचं निस्सीम प्रेम होतं. 24 वर्षे बाबांच्या वारीमध्ये ज्या मावशीनं पायी यात्रा केली, सर्वांना चहा पाण्याचा खर्च, 80-90 पालख्याला चहा पाणी, व्यवसाय बटाटा वडा, काय असेल भाजीपाला, कष्टातून मिळवलेल्या पैशातून अन्नदान, एक शीत दिधल्या अन्न कोटी कुळाचे उद्धरण. त्या माऊलीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. एक दिवस सर्वांना जावं लागणार आहे. गेलेल्या व्यक्ती येत नाही बरं का. दत्तात्रय, नवनाथ नावं पाठ केली मी. तुमचे चुलत भाऊ अमोल सागर, तुमची बहीण भारती ताई, तुमचे काका रामदास लक्ष्मण, वडील अंबादास. काही राहिलं का सांगा ना. काही गाथ्यापेक्षा कठीण आहे का? आई बरं का. बाबा जेव्हा संन्यासी झाले, माझं जवळा बाजारला रामायण होतं. बाबाचं गाव गुंडा, गुंडा गावाचं नाव. त्यांची आई म्हणजे असं वाटायचं की साक्षात यशोदाच आहे, असं चेहरा होता. बाबा गेल्यावर माझ्याकडे आई आली, तिथंच होतो मी. बाबा 2 गोसाव्यासोबत गेला माझा दादा. मी रडायला लागली तर अजिबात रडू नको, मी तीर्थयात्रेला चाललो. पुत्र झाली या संन्यासी, अवश्य तेजावे पितयासी. पण भिक्षा मागून पोसावे मातेसी, संन्यासी आईसी विधी आहे. लक्षात घ्या. मुलगा जर संन्यासी झाला, कुलते पाटील, 22 वर्षाचा मुलगा संन्यास दीक्षा ग्रहण केली की त्याचा बाप 60 वर्षाचा पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो आणि मुलगा असा उजवा हात वर करून बापाला आशीर्वाद देतो, आयुष्मान भव. संन्यास धर्मामध्ये देवाच्या पायावर सुद्धा धापट करते, डोकं टेकवत नाही. त्यांचा जो दंड आहे तो चरणाला लावतात. एवढं श्रेष्ठ संन्यासाचं पात्र आहे. पण त्याही संन्यासाला शास्त्राचा आदेश आहे, त्यानं आईच्या पायावर डोकं ठेवूनच दर्शन घ्यायचं आहे. लक्षात. म्हणून सबसे बडी है माँ, आईपेक्षा जगात श्रेष्ठ कोणीही नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ.
किती मोठा व्हा विजयभाऊ, किती मोठा व्हा, पण आईकडे पहा तेव्हा तुम्ही तिचं लेकरू आहात हे लक्षात ठेवा. किती अरे तुम्हाला नातवंड असू द्या, पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता. भारताचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांची आई होती तेव्हा जायचे भेटीला गुजरातमध्ये, आता वारल्या त्या मातोश्री. टी व्हीला दाखवलं आपल्याला, पांढरी साडी नेसलेली, पांढरे केस सुरकुत्या पडलेली आई आणि जॅकेट घातलेले मोदी साहेब चिकटून बसले बाकड्यावर. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं, घेतलं. रोहिदास शेवटचा घोट घाईत घेतला साहेबांनी, तर उतरलं पाणी गालावर. जसं पाणी उतरलं तसंच म्हातारीनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? भारताचा पंतप्रधान आहे. मी का सांगतो, पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. विठ्ठल प्रेम सगळेच करतात, सगळेच करतात, पण फरक आहे रोहिदास. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी, डोळे मिटल्यासारखे करून प्रेम करते ती मैत्रीण, डोळे वटारून पण प्रेमच करते ती पत्नी. अरे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते राजा, तिला म्हणतात आई. हे म्हणून आई घरातली पंती असते. पंती, पंतीचा फारसा प्रकाश नसतो लाईट सारखा, पण घराचं मंदिर करण्याची ताकद लाईट मध्ये नसते, पंतीत असते, हे लक्षात ठेवा. एकदा पंती विझली ना दापटकर, तर देवीच्या मंदिरातून देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर देऊळ उदास दिसतं, तसं आई गेल्यावर घर भकास दिसतं. विठ्ठल 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 विठ्ठल. गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती. याला म्हणतात पुण्यस्मरण. आणि म्हणून या परिवाराने आईच्या स्मरणार्थ हा 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवला. काल आमचे दत्ता महाराज त्यांचं कीर्तन झालं. हा समाधी उत्सव आमच्याकडे सेवा आजची आली, उद्या समारोप बाबांच्याकडे आहे. भागवा भागवी नाही, काटकसर नाही. अतिशय सुंदर नियोजन. तर लेकरू सांभाळ कोणाचं असेल ते. हा ते काय आम्हाला नसल्यामुळे जास्त राग येतो, काय समजा, पण हा कार्यक्रम लेकरं खेळवायचा नाही बस. विठ्ठल सुंदर नियोजन केलं. भागवा भागवी नाही, काटकसर नाही. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. हा शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. परिवाराला म्हणजे मगाशी वाचलं नाव त्यांना, अंबादास पाटील, रामदास पाटील, लक्ष्मण, अमोल, सागर, दत्तात्रय, नवनाथ आणि भारतीताई, सर्वांना. पण त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल आसने पाटील परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल 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 पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी, बरं का रविदास, हा मानवाचा जन्म आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. आता मानवाचा जन्म मिळाला ना,
पुन्हा जन्माला यावं लागणार नाही असं काहीतरी करा. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जेणे नो है जन्माया माचिया तना, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. ऐसिया साधना करा काही. रमेश भाऊ एक खातो रे पुढे बिजू भाऊ कोते हर ते कोलते झालत बरं का भाऊ. ते जास्त दिवस न भेटल्याचा परिणाम आहे. कोरोनाच्या आधी भेटलो होतो आपण. विजू भाऊ रमेश भाऊच्याही जीवनात वाईट घडलं भाऊ. आज ठीक आहे तर काय सहन करण्याच्या पलीकडे काय भाऊ आपल्या हातात. जेणे नव्हे जन्म यमाची यातना, आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही असं काहीतरी करा. ऐसिया साधना करा काही. सगळे पाठ असल्यामुळे आता रोहिदास तर टपू नये. त्यासाठी काय करा. तुकोबारायाकडे महाराज आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, मरावं लागणार नाही, यमाची यातना सहन करावी लागणार नाही, काहीतरी उपाय सांगा. म्हणले त्याच्यासाठीच तर येतात रे माझ्याकडे. मग मी त्यांना उपाय सुचवतो आणि ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना त्याला फायदा सुद्धा झाला. त्याची सरली येर झार, 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 त्याची सरली येर झार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर झार, त्याची सरली येर झार, त्याची सरली येर झार, त्याची सरली येर झार. त्याची सरली येरझार. अहो पण येरझार संपवण्यासाठी त्यानं केलं काय. साठवीला हरी साठविला हरी, साठविला हरी. जिहि हृदय मंदिरी, जिहि हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, हृदय साठविला हरी, जिहि हृदय मंदिरी, जिहि हृदय मंदिरी, जिहि हृदय मंदिरी. साठविला हरी, जिहि हृदय मंदिरी, जिहि हृदय मंदिरी, हृदय मंदिरी.
साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्याची सरली येरझार. हृदय रूपी मंदिरामध्ये ज्याने हरीला साठवलं त्याची येरझार सरली. ते भगवंत स्वतः बरं का रविदास. अर्जुना बोला देवा, अरे जर टीव्हीला आलं आपण यांना पाहिलत का, किंवा पेपरला आलं वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाईल. आणि तुला जर बक्षीस मिळवायचं असेल तर मी तुला गुप्त पत्ता सांगतो. परी तयापासी पांडवा पत्ता. मी हरपला गिवसावा, हरवल्यावर तिथं सापडन. कुठे? जेथ नाम घोष बरवा करती माझा. कोठे नका पाहू करा हरी कथा. 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 येथे अवचित्ता सापडेल. येथे अवचित्ता सापडेल. येथे अवचित्ता सापडेल. तयापासी पांडवा मी हारपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. म्हणून कुठे नका पाहू करा हरी कथा. तेथे अवचिता. स्वतः भगवान 3 ठिकाणं भागवतात सांगतात. उद्धवा अर्जुनाला एकच सांगितलं भाऊ, पण उद्धवरावला 3. उद्धवा बोला देवा, जर मी हरवल्यावर शोधायचं असेल, पहिले ठिकाण तुळसी जवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळी, आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. सत्य जाण उद्धवा. 3 ठिकाण. पहिलं ठिकाण तुळसी पासी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळसी पासी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत. तुळस वंदावी माऊली. तुळसी वंदावी माऊली. अरे हे संताची साऊली. आहे संताची साऊली. तुळसी पासी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळसी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. आमचा रोहिदास म्हणजे गाथेचे गाथे पाठ. मी काही काढा. तुमचे आशीर्वादी बाबा. अरे, हे झालं पण. पहिले ठिकाण. आणि आम्हाला एक सवय आहे बरं का विजय भाऊ, कीर्तन आवडलं नाही आवडलं मला काही देणं घेणं नाही, पण मी त्या प्रत्येक व्याख्यानाला आधी प्रमाण शोधतो संताचं. नंतर ती सवय जन्मभराची आहे. नुसत्या बडबडीला काय, प्रमाण आधार पाहिजे. पहिले ठिकाण तुळसी जवळी, मग हे संताची सावली तुळस वंदावी माऊलीन हे नाथांचं प्रमाण आहे. ना तर पान तुकोबाराच्या गाथ्यात मलाच मोबाईल करा उद्या. तुळस वंदावी माऊली अरे हे संताची सावली. तुळसी पासी वन माळी सदा तिष्ठत असे. पहिला कार्यक्रम तो झाला मसोबाच्या दारात है ना. तुळशी वृंदावन स्थापन करून आम्ही इकडे आलो. पहिले ठिकाण तुळशी जवळी, तिकडून आले की पहिलं. मग दुसरे ठिकाण संताचे मेळी. माझे भक्त गतीचे नारदामी उमाते नारदामी उमाते नारदामी उमाते. माझे भक्त काही देते नारदामी उभा देते. 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 नारदामी
गाती जेथे नारदा मी उभा तेथे नाहम वसामी वैकुंठे. पुढे पुढे माई काय म्हणावं. नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय रव मद भक्ता यत्र गायंती. रमंती नाही भलते डोके चालू नका. रमंती चंते नाही चालत इथं. नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय रव मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. रमंती वगैरे नाही जमते. ठोकाठाके नाही चालत. विठ्ठल विठ्ठल त्याच या श्लोकाचं ते भाषांतर आहे. नारदामी उभा तेथे. दुसरे ठिकाण संताचे मेळी या अभंगाचं पहिलं चरण. भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्त समागमे सर्व भावे हरी. भावे हरी. भक्त समागमे सर्व 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 भावे हरी. सर्व काम करीन सांगता. सर्व काम करीन सांगता. सर्व काम करीन सांगता. सर्व काम करीन सांगता. साठविणारा हे हृदय संपुष्टी. 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 साठविणारा दुसरे ठिकाण संताचे मेळी. पहिले ठिकाण तुळशी जवळी. दुसरे ठिकाण संताचे मेळी. भक्त समागमे. जर उशीर झाला जेवायला देव लवकर आला नाही तर रुक्माईनं म्हणावं कुठं नका पाहू त्या नामदेवाच्या घरी जा. हमखास सापडेल. नामदेवा घरी असेल बैसला. जाऊ दे आता प्रमाण जास्त होईल ते. भक्त समागमे सर्व भावे हरी. मग भक्ताच्या समागमात राहतो काय. मोबाईलवर फोटो येण्यासाठी राहतो का. मग करतो काय. सर्व कामे करी न सांगता. सर्व कामे करी न सांगता. सर्व कामे करी. न सांगता. सर्व कामे. भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व कामे करी न सांगता. सर्व कामे करी न सांगता. समागमे सर्व भावे हरी. सर्व कामे करी न सांगता. सर्व कामे करी न भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व कामे करी न सांगता. न सांगता याच्यात प्रकार पडतात. सांगितलं तेवढंच काम करणारा. सांगितलं तरी न करणारा. आणि न सांगता काम करणारा. सांगितलं तेवढंच काम करणारा. मालकानं गड्याला सांगितलं शहाणे मी नाही रे दिवसभर. गाईला पाणी दाखवायचं.
त्यानं गाय सोडायची, कॅनलला न्यायची, तिथून दाखवायचं आणि बांधायची. दिवसभर एवढंच काम केलं. मालक आला नगरून संध्याकाळी, माद्या पाणी पाजलं ना गाई. काय मालक, तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही? त्या तर पाण्याकडे ओढत होत्या, तरी पठ्ठ्यानं मी पाणी पाजलं नाही का? मालक सांगून गेले दाखवायचं. हे सांगितलं तेवढं काय, सांगितलेलंही नाही करणार. पण भगवान न सांगता करी सर्व कामे, शब्द बहुवचनी आहे, सर्व कामे करी न सांगता. त्याला सांगण्याची गरज नाही. भक्ता लागी संकट पडोने दी देव. एक नवीन प्रसंग सांगतो मी विजूभाऊ. सगळ्यांना पाठ आहे. मीराबाईसाठी प्याला तो विषाचा, लाखा कोलाट्याचा ढोलपिटी. आपण लाखा कोलाटी जगन्नाथपुरीचे संत आहे. थोडक्यात बरोबर वेळेत तुम्हाला सुट्टी देतो. जगन्नाथपुरी लाखा कोलाटी. त्यांच्या पत्नीचं नाव तारा उर्फ कलावती. नुसतं नाव तर लक्षात ठेवा. कलावती तर रागामुळे लक्षात राहील तुमच्या. हे राग रागिनी का कलावती, बस उर्फ तारा. मुलीचं नाव चंद्रा. चंद्राचा जन्म झाला आणि 6 महिन्याची चंद्रा होती तर आई मरण पावली. ती 6 महिन्याची मुलगी लाखा कोलाटी. थोडीशी मोठी झाली, 5-6 वर्षाची झाली तर खेळ करायला लागली. आता कोलाटी ह्या शब्दाच्या उत्पत्त्या लक्षात घ्या. कोलाटी. जाऊ द्या, तिकडे जात नाही मी. तुम्ही भल तिकडे तिरपच नाही. कुणबी, मराठा, कोलाटी, चर्मकार. अरे हे शब्दाचे जन्म कसे आहे? चामड्याला आकार देतो म्हणून चर्मकार. चर्म अधिक आकार 2 मिळून झाला. कधी चपलाचा आकार देतो, कधी मोठचा आकार देतो, कधी बुटाचा. बस वेगवेगळे आकार चामड्याला देणं जन्मभर हा ज्याचा व्यवसाय तो चर्मकार. हे जसे राम जन्म, कृष्ण जन्म तसे शब्द जन्म आहे. मराठा दाभटकर मरेल तरी हटणार नाही, त्याचं नाव मरहट्टा. तो मूळ शब्द आहे मरहट्टा, त्याचा झाला मराठा. आम्ही मराठी माणसानंच मराठी भाषेचा खून केला. नाहीतर पहिला प्रहर, 2 प्रहर, 3रा प्रहर हे जे शब्द आहे, 3 तासाचा प्रहर, पहिला प्रहर, रात्रीचं 4 प्रहर, दिवसाचे असं अष्टप्रहर जे म्हणतो आपण. पहिला प्रहर और कोई जागे, 2रा प्रहर भोगी, 3रा प्रहर तस्कर जागे, 4था प्रहर जोगी. 6 ते 9 सगळे जागे असतात जेवणासाठी. 9 ते 12 सिनेमावाले जागे असतात. 12 ते 3 चोरटे ड्युट्या. हा, अरे हे ठरलेल्या ड्युट्या आहे. हमखास चोरट्याची ड्युटी कधी आहे शहाणे? 12 ते 3. 3रा प्रहर तस्कर जागे आणि 4था प्रहर मग आमचा साधू बाबा जागा होतो ध्यानासाठी. ब्रह्ममुहूर्त लागतंय तेव्हा. हे तसे दिवसाचे. आता हे वाढत चाललं, पण सांगतोच अर्धावर सोडून कसं जमणार? नाही म्हणतात ते. सकाळी जो प्रहर आहे खेड्यापाड्यात, अजून त्याला रामप्रहर म्हणा. विजूभाऊ रामप्रहर. अरे चांगला बोलणार रे. रामप्रहराच्या वेळी 6 ते 9 सकाळचा रामप्रहर आहे आणि 12 वाजेपर्यंत असतो तो 2 प्रहर. मूळ शब्द काय आहे? 2 प्रहर. 3 वाजता पुन्हा 3रा प्रहर म्हणतातच, पण 2 प्रहर यानं घासून कधी 2 प्रहरची धार बोठत करून दुपार करून टाकली. तसा मरहट्टा. मी त्यासाठी नेलं मरहट्टा. मरेल पण हटणार नाही. ही ज्याच्या रक्तात भिनलेलं आहे त्याला म्हणतात मरहट्टा. त्याचं झालं मराठा. आणि कुणबी, अरे ते त्यातलंच आहे. कुणबी शब्दाचा जन्म कुळव आणि बी या 2 मधून झाला. बंद होत नाही ते, दुसरंच आहे. असेल चालू तर बंद ठेवा सध्या. मला वाटतं माझ्या इतके कोणाला येत नसेल तरी माझाही चालला ना व्यवहार. आता काय 55 मिनिटं शिल्लक आहे. झाला नाही अजून? नाही तर बसा खाली मोबाईल घेऊन. होत नसेल
नाही बंद करा ना मग. हा तर झालं ठीक आहे, बंद केलं तर बंद. तिकडे पाहता कशाला, द्या ठेवून खिशात. खिशात ठेवून द्या ना. विठ्ठल ते पूर्वी कुबोटा नव्हतं विजूभाऊ, कुबोटा नाही कुळव. शेतीची मशागत करण्याचं जे शेतकऱ्याचं साधन होतं ना, त्याचं नाव कुळव. कुळव, कुळवाच्या द्वारा शेतीची मशागत करायची आणि मग पाऊस पडला आणि वापसा साधला की बी पेरायचं. हे दोनच गोष्टी ज्याला जन्मभर माहिती आहे तो कुळव बी. बाणाचा न कधी घुसलान झाला कुणबी. आपलं कुठून वाढलं रे भाऊ, मला हे असं सुंदर ते. हा कोल लाठी. तसं लाठी कोलण्यामध्ये जो समास तरबेज आहे त्याचं नाव कोलाटी. कोल आणि लाठी, लाठी कोलण्यामध्ये. हे लाखा कोलाटी यांचं मी सांगत होतो. लाखा कोलाठी कोलाटी साठीच्या जगजेठी. हिन कुळामध्ये जन्म मोती निधीच्या पोटी. प्रमाण सुद्धा तुम्ही. लाखा कोलाटी कोलाटी साठीच्या जगजेठी. हिन कुळामध्ये जन्म मोती निधीच्या पोटी. संता नाही कुळ याती. संता नाही कुळ याती. नाही कुळ याती. संता नाही कुळ याती. पोटी जन्मे मोती शिंपल्या पोटी जन्मे मोती. शिंपल्या पोटी जन्मे मोती. शिमल्या पोटी जन्म मोती. शिंपल्या पोटी जन्मे मोती. शिमल्या पोटी संता नाही कुळ याती. शिंपल्या पोटी जन्मे मोती. शिंपल्या पोटी जन्मे मोती. शिंपल्या पोटी जन्मे मोती. संता नाही कुळ याती. शिमल्या पोटी जन्म मोती. शिमल्या पोटी जन्म मोती. संता नाही कुळ यातीन शिंपल्या पोटी जन्मे मोती. तसं लाखा कोल्हाटी कोल्हाटी साठी ज्या जगजेठी. हिन कुळामध्ये जन्म मोती निधीच्या पोटी. बस. खेळ चालायचा बरं का. सावध राय. जगन्नाथ भगवंताच्या मंदिरापुढे खेळ. प्रचंड गर्दी व्हायची. लाखाने ढोल वाजवायचा. चंद्राने त्या दोरीवर नाचायचं. लोकांनी पैसे टाकायचे. जगन्नाथपुरी. लाखानं ते सगळे पैसे गोळा करायचे आणि जगन्नाथाच्या पेटीत जमा करायचे. एक पैसा घरी आणायचा नाही. तर मग जेवणाचं काय. दुपारचा तिथलाच प्रसाद जेवायचा मंदिरातला आणि संध्याकाळी तिथलाच प्रसाद जेवायचा. पण खेळाचा पैसा घरी आणायचा नाही, हा नियम. एक दिवस खेळ चालू. स्वतः राजकुमार खेळ पाहायला आला आणि त्या पोरीवर भाळला. सुंदर होती चंद्रा. आणि चंद्रा, बाबा मी राजकुमारासोबत जाते. आता तुम्हाला काहीच अडचण नाही, काहीच कमी पडणार नाही. लाखा रडला. चंद्रा, खाऊनी मुलीची भाड. लाखा
कशाला जगूया जगतात, जोवर तनुवर मास तोवरी चाळ खास चाली जगतात. बेटा तुझ्या शरीराला मांस आहे ना, तोपर्यंत लात मारून हाकलेल तुला तो राजकुमार. गेली चंद्रा, चंद्रा गेली. रोहिदास खेळ बंद झाला. लाखा पडू नये घरात, ढोल टांगू नये. 3 दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही. जगन्नाथाला काळजी. स्वतः पुजारी होऊन देव आला. त्याचा आवाज खोल गेला होता. 3 दिवस झाले होते, अन्नाचा कण पोटात नव्हता. ढोलाकडे पाहायचा आणि डोळे भरून यायचे, ढोलाकडे पाहायचा डोळे भरून यायचे. पूर्ण 3 दिवस झाले. पुजाऱ्याच्या रूपात, बाबा मी मंदिरातला पुजारी, स्वतः जगन्नाथ, मी मंदिरातला पुजारी, प्रसाद आणलाय, प्रसाद आणला बाबा. पुजारी, बाबा प्रसाद खाण्याचा माझा अधिकार नाही का? अरे खेळच केला नाही. जर खेळच केला नाही तर मी प्रसाद खाऊ कसा? जा घेऊन, माझा नाही अधिकार. विजू भाऊ अजून 2 दिवस गेले. अरे का रोहिदास, अजून 2 दिवस गेले. देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. रुक्माई, माझा लाखा जगत नाही, तुला चंद्राचं रूप धारण करावं लागेल. तिच्यासारखेच कपडे घाल, जाऊन मिठी मार त्या लाखाला. चुकलं बाबा म्हणावं, मी पुन्हा वापस आली बाबा, चुकलं बाबा. जगाची माय रुक्माई चंद्रा झाली. तसाच तो कोल्हाटींचा वेश. आणि जशी आली, विजू भाऊ झोपलेला पडून होता. बाप 5 दिवस अन्नाचा कण नाही, त्याला मिठी मारली, ढसा ढसा रडली. बाबा चुकलं माझं, मी राजकुमारासोबत गेली, साधी खुशाली विचारली नाही बाबा, माझं चुकलं बाबा, मला क्षमा करा बाबा. असं चालू असताना रोहिदास, भगवान दारापुढे वेगळ्या वेशात. काही काम मिळेल का? देव म्हणतो, काही काम मिळेल का गरीबाला? लाखा पडून होता. काय मजुरी घेशील रे बाबा? काय मजुरी नाही, फक्त पोटाला जेवण द्या मालक. ठीक आहे, नाव काय रे तुझं? कानोबा. तुला काय काम येतं? तुम्ही सांगाल ते. ढोल वाजवायला जमतं का? मनात म्हणला देव. मोठ्या मोठ्याचा वाजवला बाबा. मी तिथंच होतो म्हणून सांगतोय. चांगला वाजवता येतो बाबा. अजून दाखव. जेव्हा जगाच्या बापानं ढोल वाजवायला सुरुवात केली रोहिदास, पहिल्यासारखा समाज लाखा कोलाट्याच्या घरापुढं प्रचंड गर्दी, काहीच फरक नाही. लाखाचा ढोल सुरू झाला आणि रुक्माई चंद्राच्या रूपात तारावर त्या दोरीवर नाचू लागले. कोण? आली कोलाटीनं खेळया सगुण गुण माया, सगुण गुण माया. आली कोलाटीनं खेळया सगुण गुण माया, सगुण गुण माया. आली कोलाटीनं खेळया सगुण गुण माया, सगुण गुण माया. आली कोलाटीनं खेळया सगुण गुण माया, सगुण गुण माया. आली कोलाटीन खेळाया सगुण गुण माया. साक्षात जगाची माय. हा अरे बरं बरं आहे, बस. शिवलीला ताई, हा नमस्कार. उद्या इकडेच आहे वाटते कुठंतरी, मला सांगितलं मनोजने, शिर्डीला कार्यक्रम.
बसा. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल रोहिदास जगाची माय रुक्माई कोलाटीन झाली. असे बरेच दिवस गेले. खऱ्या चंद्राला तिथे आठवण झाली की 15 दिवस झाले बापाची खुशाली विचारली नाही. काय झालं असेल माझ्या बापाचं. लवाजम्यात आली चंद्रा. दारापुढे उभे राहिली. आत आली. बापाला मिठी मारली. बाबा माझं चुकलं. मी गेली ना साधी खुशाली सुद्धा विचारली नाही. अगं तू 5च दिवसांनी आली पोरी. नाही बाबा मी नाही आली. तू नाही आली. आणि मग तो कानोबा आणि ते पाहिलं तर दिसलेच नाही. गुप्त झाले कोण. कानोबा आणि रुक्माई. जे चंद्राच्या रूपात रुक्माई होती आणि कानोबा. आणि मग लाखा ढसा ढसा रडला. देवा या कोलाट्यासाठी जगाच्या बापाला ढोल वाजवावा लागला. किती शब्द आहे लाखा कोलाट्याचा. मी असं विचारतो सांगितलं होतं का मोबाईलवर. माझी लेक गेली बरं का. वाजवायला कोणी नाही. सर्व काम्या करी न सांगता. सर्व काम्या करी न सांगता. सर्व कामे करी न सांगता. सर्व कामे करी न सांगता. भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्त समागमे सर्व भावे हरी. समागमे सर्व भावे हरी. भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व काम्या करी न सांगता. सर्व काम्या करी न सर्व कामे करी न सांगता. सर्व कामे तुम्ही जे करत नाही ते काम. प्रपंचातलं सगळ्यात खालच्या दर्जाचं काम बाळणपण आहे. शहाणे दवाखान्यात उरकतात. आता वाढवत नाही. आता शिवलीला ताई आमच्या उद्या आहेच कीर्तन. आता आमचंही काय पाऊण तास राहिला नाही का. बरोबर करू आपण. नाही 7ला सुरू झालं. ते वशिलीबाई नाही चालत. तुम्ही उशिरा येता कांदा पोहे खाऊन आम्हाला सांगताय. सर्व चोखोबाची कांता असे ती गर्भीन झाले तिशी पूर्ण 9 मास. बरं करू सहज बोलली बिचारी. सहज बोलली. अहो एकदिनी कांता पतीशी बोलत असावे साहित्य घरा माझी. तुम्ही नुसतं विठ्ठल विठ्ठल भजन करताना इकडे 9 दिवसावर बाळणपण आलं. म्हणा माझी चोखा करीत विचार कोणाचा घोर वागवावा. पश्चाताप झाला. म्हणला देवा लग्नाच्या आधी सावध झालो असतो तर ह्या भानगडीत. बऱ्याच बुवाला पश्चाताप नंतर होतो 2-4 लेकरं झाल्यावर. आणि आमचे काही गुरुबंधू पंढरपूरला भेटतात. नातू कडेवर म्हातारी माग थकलेली तर सगळे सामान याच्या जवळ. जय हरी जय हरी. कोण आहे. तीच आहे महाराज. हे 2 नातू आहे. काय चाललं. तुम्ही चांगले आहे बाबा. आणि तुला कोणी सांगितलं उद्योग घरी गेला. अबा अरे जब तक सास शरीर तब तक किया न हेत. अब क्या पछताए जब चिड़िया चुन गई खेत. चोखोबाला पश्चाताप झाला. कोण ऐसा घोर म्हणा माझी चोखा करीत विचार. हा 60-70 चरणाचा अभंग आहे पण अख्खा पाठ आहे मला. नुसते एक घेतो.
म्हणा माझी चोखा करीत विचार कोण ऐसा घोर वागवावा. बरं का शिवलेला ताई, मी आळंदीला यायच्या आधी प्रसिद्ध कीर्तनकार होतो तिकडे, पण गाडगे संप्रदाय ते आमची वेगळी सुरुवात असायची. आता सारखं नाही. आता जय जय राम कृष्ण गोविंद नारायण हरी मग मागच्यानी म्हणायचं वगैरे वगैरे वगैरे, मग चरित्र लावाय. त्यामुळे चरित्र पाठ झाले होते. तिकडे प्रसिद्ध कीर्तनकार झाल्यावर मग आळंदीला आलो. 24 वर्षाचा होतो. मग 28चा होईपर्यंत इथं शिकलो. तो कीर्तनकार तिकडचाच. बाबा तुम्हाला चांगली कल्पना आहे बस, म्हणून ते 100 चरणाचे. आणि शाळेत 9वीला असताना नामदेवाचा गाथा पूर्ण झाला होता शाळेत असताना. त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. नुसतं सुरू केलं का नामदेव त्याच्या 8वीत गुण इथंच थांबायचं अजूनही. घरी गेल्यावर हा अभंग पहा. त्याची सुरुवात चोखोबाचे कांता असे ती गर्भिण झाले तिशी पूर्ण 9 मास. एक दिनी कांता पतीशी बोलत असावे साहित्य घरा माझी. म्हणा माझी चोखा करीत विचार कोण ऐसा घोर वागवावा. न पुस्ताची गेला बहिणीची या गावा. आनंदे केशवा आळवीत त्याची बहीण होती निर्मला. नाव लक्षात राहील ना. हा निर्मलाबाई मेहून पुऱ्याला. आणि झालं बरोबर सोयराबाई पतीच्या आधी जेवत नव्हती. 2 प्रहर झाले न येती भोजना. कांता विचारणा करीत असे. दुपार झाली तरी आपले मिस्टर जेवायला आले नाही. म्हणून फिरली 3रा प्रहर होईपर्यंत. शोध करता काळ 3 प्रहर झाला. आणि पती माझा गेला कोण्या गावा. आणि पश्चाताप झाला. भोळा बाबडा पती माझा मी बाळणपणाची कटकट लावली. पतीशी तुम्ही सांगितले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी. पण देवा आता पुन्हा आमच्या पतीच्या पुढे तक्रार मांडणार नाही. एवढा गुन्हा माफ करा आणि आमचा बुवा घरपोच करा. अहो पांडुरंगा अनाथ सियाची आणि आता सांगे वाता माझे पोते लसाया माझे अहो पांडुरंगे त्याची आणि आता न सांगे मी वारता न सांगे मी वार्ता संसाराची रे. ढागा नाही चालत. बरोबर आहे. बरं का शिवलेला ताई, याच्यातलं एकच प्रमाण महाराष्ट्रातल्या टाळकराला पाठ आहे. चोखोबाची बाईन झाला सारंगधर. सगळे तुटून पडतात तेवढ्यावर. अरे ते 13वं 14वं प्रमाण आहे या अभंगातलं. अर्ध दुसरं म्हटलं रे. अर्ध दुसरं म्हटलं कायसा झाला भ्रम माझे बुद्धी म्हटलं. तू चांगलं पाय ते बरोबर काढतंय मोबाईलमध्ये. आता काय सोपं झालं. अरे पतीशी तुम्ही सांगितले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी. मला शिकवतो का. अर्ध ते न अर्ध हे माझं काय प्रमाण. अहो पांडुरंगा त्यासी आणि आता न सांगे मी वार्ता संसाराची. न सांगे मी वार्ता संसाराची. न सांगे मी वार्ता संसाराची. याचा अर्थ मला पाठ आहे. लक्षात आलं. चुकलं मान्य कर. हा बस हो म्हणत जा. हा आता बरं वाटलं. अहो पांडुरंगा त्याशी सांगे मी वार्ता संसाराची. बहिणीच्या घरी गेलेले चोखोबार आहे. दिवसभर फिरली सोयरा. बरं का रविदास. आता एकटीच आहे. मोडकं झोपडं. 9 दिवस झाले कोणी नाही सोबत. जवळ कोणी नाही. आतून कडी लावली. बाळंत व्यथा सुरू झाल्या. कसं होईल माझं गडबडा लोळू लागली. तिकडे देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. माझं भजन करणारा चोखोबा बहिणीच्या घरी गेला. आणि त्याच्या पत्नीचं काही कमी जास्त झालं तर कवीपणा माझा आहे. जो जाको शरण रेखे ताको उसकी लाज. उलटी जल मछली चले बहो जात गजराज. हे ठरलेलं आहे. मग पुरुषाला अधिकार नाही बाळणपण करण्याचा. म्हणून बहीण झाला आणि दारावर थाप मारली. वहिनी बुगडा दार वहिनी बुगडा दार हका मारी. बुगडा दार हका मारी. बुगडा दार हका मारी. चोखोबाची
निर्मलाबाईचा आवाज. बाबाजी यांना कोणाचाही आवाज काढता येतो, खेळतो येण्याची खेळावा. त्याला नाटक चांगला जमतो, कारण तो कर्नाटक कानडाव विठ्ठलू कर्नाटक शब्दाचं नाटक आहे. आकाने के चिकना मातो कोरो धनगे मरू दे चलू आणे चलू पंढरे चलू आणे येले दोरकडने बारणने भक्त पुंडलिकने बंदा बाप रखमादेವರು विठ्ठलूने ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ठीक आहे. कानडाव विठ्ठलू कर्नाटक बरोबर आवाज. वहिनी उघडादार. एकदम उठली सोयराबाई. दार उघडलं विजू भाऊ तर ननंदच. दोघेही भेटल्या तेव्हा आनंदानं करी ते रुदन चोखा कांता. सोयराबाई गळ्याला बिलगू बिलगू रडली. तिला काय माहिती ज्याच्या गळ्याला बिलगली तो जगाचा बाप आहे. आणि सोयराबाईचे उद्गार आहे. निर्मलाबाई अगदी वेळेवर आल्या. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझे गेले कोण्या गावाला. पती माझे गेले कोण्या गावाला. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझे गेले तुम्हा देवाने धाडिले. अरे देवानं धाडलं का देवच होता. पण एक लक्षात ठेवा रोहिदास, तिथेही देवानं संधी सोडली नाही. कोणती संधी? भावजईची थट्टा करण्याचा अधिकार ननंदेला असतो. देवाला वाटलं ही पुन्हा संधी मिळत नाही म्हणून त्यांच्या भाषेत काय नाटकं करता वहिनी. चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार अज्ञानी भरतार तुमचे गावी दादा माझा शोधण्या आधीचे वयाचे ते होतं. आपण केली तो सूचना आला माझ्या घरात त्याने केली तोरा मज लागे. हे थट्टा. माझा भाऊ भोळा बाबडा आणि चाणाक्ष बायका तुम्ही. कटकट लावली भावाच्या मागन तो आला तिथं आणि त्यानं सांगितलं जाय निर्मला तुझ्या वहिनीचं काही संबंध. वेल्डिंग केलं बरोबर. केली तो सूचना आला माझ्या घरा आणि त्याने केली तोरा मज लागे. सर्वच साहित्य आहे म्हणे आता नका करू चिंता वहिनी काही. आता साहित्याला काही अडचण आहे का? रिद्धी सिद्धी दासी. सर्वच साहित्य होते तिच्यापासून रिद्धी सिद्धी दासी तयाचिया. झालं बाळणपण. मुलगा झाला. आनंद वाटला देवाला. साखर घेतली निर्मलाबाईच्या रूपात. जगाचा बाप अख्ख्या गावात साखर घ्या. ताई साखर घ्या. आबाई साखर घ्या. नानी साखर घ्या. त्या म्हणल्या साखर कशाची? माझ्या चोखोबाची पुत्र झाला. माझा चोखोबाची पुत्र झाला. माझा चोखोबाची पुत्र झाला. माझा चोखोबाची निर्मलाबाई आता किती वेळ आल्या तुम्ही इथं साखर वाटली नाही. आज काय आनंद झाला. कशाची साखर? साखर कशाची? साखर घ्या खाऊन उग नाही पण कशाची? माझ्या चोखोबासी पुत्र झाला. वाटली शर्करा सर्वच यातीसी. माझ्या चोखोबासी पुत्र झाला. आणि मग साखर वाटून आल्यावर पुढचा कार्यक्रम काय? लावणी उठणे. लावणी उठणे नानी येले तिला श्रमतीचा गेला सर्वांगाचा. श्रमतीचा गेला सर्वांगाचा. लावणी उठले नाही गेले तिला श्रमतीचा गेला सर्वांगाचा. श्रमतीचा गेला सर्वांगाचा. हे बाळणपणातलं नाऊ घाल नाही. बाळणपणातलं कोण नाऊ घालतो? ज्याच्या पुढे पंढरपुरात ब्राह्मण मंडळी दह्या दुधाच्या घागरी घेऊन लाईनला उभ्या आहे
तो सोयराबाईचं बाळणपणातलं नाव धुणं करतोय. लावणी उठणे सर्व कामे करी. लावणी उठणे नाणेले तिला, श्रमतीचा गेला सर्वांगाचा. आणि मग पाळण्याचा कार्यक्रम विजूभाऊ. 13वे दिवशी बाळते पाळणा. बरोबर आहे का? पाच जा. हो गाता पाच. ठीक आहे ठीक आहे. घाली तसे राणा वैकुंठीचा, बोलावणी सुवासिनी पाळण्या घातले. नाव ते ठेविले कर्म मेळा, नाव ते ठेविले कर्म मेळा, नाव ते ठेविले कर्म मेळा. ठीक आहे काय असेल ते. बोलवणी सुवासिनी पाळण्या घातले, नाव ते ठेविले कर्म मेळा. घातले भोजन सर्वच गाव जेवण. असा 1 महिना गेला विजूभाऊ. 1 महिन्यानी खऱ्या बहिणीच्या घरी आठवण प्रपंचाची चोखोबा दादाला. खऱ्या बहिणीच्या घरी 1 महिन्यानी. आम्ही तर पंढरपूरला गेल्याबरोबर ड्रायव्हरला सांगतो गाडी वळवून ठेव. आधी गाडीचं तोंड शिर्डीकडे, मग जातं देवाकडे. महिना झाला महिना. आणि 1 महिन्यानी चोखोबाराय म्हणले निर्मला 9 दिवसावर बाळणपण आलं होतं तुझ्या वहिनीचं. मी निघून आलो. कसं झालं असं? निर्मलाबाई रडू लागली. दादा अरे काय केलं असेल रे तिनं? अरे मला तरी सांगता रे, मी गेली असते. जाऊ दे आता, आता जाऊ दे. 8:30 वाजून गेले निर्मला. मी चालतो. थांब दादा थांब. शिदोरी हे पहा, माय मेल्यावर खरं जिव्हाळ्याचं रक्ताचं नातं म्हणजे बहीण असते. भाऊ टाटा बिर्ला श्रीमंत असू द्या तरी बहीण येताना 2 भाकरीन चटणी तरी भावाला बांधून देते. दादा तसा जाऊ नको, बहीण आहे ती. म्हणून शिदोरी डोक्यावर घेतली. कोणी? चोखोबारायने. येतो निर्मला. तिकडून येतो निर्मला झाल्यावर बिनतारी संदेशानं या बाबानं सुरू केलं. बरं जाते वहिनी आपुल्या गावाला, बरे जाते वहिनी आपुल्या गावाला, बरे जाते वहिनी आपुल्या गावाला, जाते वहिनी आपुल्या गावाला. धनी माझे रागे भरते, धनी माझे रागे भरते, धनी माझे. बरं जाते वहिनी आपुल्या गावाला, राग भरतील मला धणी माझे. याला धणी आहे का कोणी? ब्रह्मांडाचा धणी. पण नाटक पहा. बरं जाते वहिनी आपुल्या गावाला, रागे भरतील मला धणी माझे. ती सहज म्हणली येऊ द्या घरधणी. केवढे कष्ट केले, साडी चोळी घेईल तुमचा भाऊ, येऊ द्या घरधणी. हा म्हणला तिथंच मूर्त पाणी. तू तिकडून निघला. येऊ द्या घरधणी आणि करतील बोळवण. काय मी उत्तीर्ण होऊ आता. निघाले. अहो जाऊ द्या, गरिबींची साडी चोळी नाही तर निदान चोळी तरी. थांबा थांबा बाई, शिवते मी चोळी. न लगे वनमाळी बोलत असे. काय नको बरं का. आता केवढी काळजी घेतो भक्ताची देव. काय नको वहिनी, फक्त माझी शपथ आहे, माझ्या भावाला त्रास देऊ नका. माझा भाचा सांभाळा. सांभाळ आता माझा कर्म मेळा. येईल चोखा मेळा घरा लागे. सर्वासी पुसोणी गेला तो सावळा. आला चोखा मेळा घरा लागे. महिला तिथे अंगणातच उभ्या होत्या. शिदोरी डोक्यावर घेतलेले चोखोबाराय. बरं का रोहिदास. सोयराबाई गेली, बाळाला हातात दिलं, पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. तयाची ते कांता तयाचं सारखी. दिले उचलून मुलं हाती. हे प्रकरण जर 2023 मधलं असतं विजूभाऊ, बाळणपणाच्या कटकटीनं जर मिस्टर गेला असता, 1 महिन्याने आला असता, तर शिर्डीत काय स्वागत समित्या स्थापन केल्या असत्या. दारात लाल डोळे करून, तिकडे काळ तोंड कर,
काय तोंड्या, माझ्या बापानं काय टपाल पाठवलं का तुझ्या लग्न माझ्यासोबत कर म्हणून? बाळप्रदा कटकटीनं गेला, आता थोबाड दाखवायला आला. पण तयाची ते कांता तयाच सारखी, भावार्थ नेटके आवडीची, दिले उचलून मुलं हाती आणि सहज म्हणाली, बाळी आत्ताच गेल्या भेटल्या वाटेशी. म्हणजे तुम्ही कोणत्या रस्त्याने आला? मी बाबळेश्वरकडून आलो. मग निर्मळ पिंपरीच्या तितक्यात भेटलीस ना बाई. कोण बाई? अहो तुमची बहीण निर्मला. सोयरा, बाळणपणात काही तुझ्या डोक्यात फरक झालता का? म्हणजे महिनाभर बहिणीच्या घरी होतो, सकाळी माझ्या बहिणीनं सिदुरी बांधून दिली. अहो तुमची बहीण 1 महिना इथं होती. अरे 1 महिना मी बहिणीच्या घरी होतो, 1 महिना इथं होती, मी बहिणीच्या घरी होतो. बरं जाऊ द्या, मी खोटं बोलत असेल, ह्या उभ्या आहेत महिला. त्या म्हणल्या, चोखोबा अरे महिनाभर तुझी बहीण होती, बारशाचा कार्यक्रम न गाव जेवण न ते सगळे आम्ही त्यासाठीच आहे. आता अंगणात उभ्या तेवढ्यासाठी आताच गेली तुझी बहीण. मग चोखोबा ढसा ढसा रडायला लागला. सोयरा, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, 1 महिना बहिणीच्या घरी होतो आणि माझं अख्खं गाव सांगतं की बहीण 1 महिना बाळणपणाला होती. धन्य तुझे भाग्य भेट झाली, पांडुरंग. धन्य तुझे भाग्य भेट झाली. शेवटी भक्ता लागी संकट पडवणे दे देव, घालीत असे धाव त्याचे काजा. म्हणून समागमे हरी, पण काय फोटो काढण्यासाठी? सर्व कामे करी न सांगता. ही जी 3 ठिकाणं नाथाने सांगितलेली आहे. पहिले ठिकाण तुळशी जवळी, बरं का रोहिदास. दुसरे ठिकाण संताचे मेळी, भक्त समागमे. आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे हृदय साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे हृदय साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे हृदय संपोषी. साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे हृदय संपोषी. हो बाहेर दाखुटी मूर्ती उभा, बाहेर दाखुटी मूर्ती उभा, बाहेर दाखुटी मूर्ती उभा, बाहेर दाखुटी मूर्ती उभा. साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे हृदय संपोषी. साठविला राहे, साठविला राहे, साठविला राहे हृदय
ए साठ विला राहे मिला रहे मिला रहे हृदय संपूर्ण साठ विला राहे मस्त म्हटलं, घाबरू नका अजिबात. चांगल्या वाजवा नका फुसके फटाक्याच्या माळा. सुतळी बाम सारखं घ्या थोडंसं, काय सांगा एकदा हात वर करा सगळे. शाबाश. शूटिंग वाले एवढं घ्या बस. वर ये रे भाऊ फोटोग्राफर. ते शिवलेला ताईचा घे फोटो. हात वर. त्या रोज दुसऱ्याला सांगतात हात वर करा. असं आहे. आनंद आहे. एक अरे खाली घ्या म्हटलं का मी. विठोबा रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई समृद्धी. समृद्धीचा वापर करा. घ्या भक्त समागम आहे. ए समृद्धीवाले भक्त समागम. भक्त समागमे सर्व भावे हारी. 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 सर्व काम कारी न सागता. सर्व काम कारी न सागता. साठविला
सांगता करी सर्व कामे करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा पार्थ विनवे माधवासी असं विश्वरूप दाखवा मनोनिया हरी धरी बिकट रूप ते दवा थोर अनर्थ जाहला पंड तुमर घाबरे म्हणे पुनस्य भेटवा विभो स्वरूप गोजिरे पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा आणि दाखवलं. अर्जुन घाबरला, बंद करा, पहिल्यासारखं पुन्हा दाखवा. याला म्हणतात होय भक्ती केला तैसा. म्हणून साठविला राहे हृदय संपुष्टी. झालं 10 मिनिट आहे. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. आणि मग बाहेर उभा राहून करतो काय? भक्तानं काही मागावं ही अपेक्षा करतो. मागण्याची वास पाहे मुखाकडे चिलचिला रोकडे मनोरथ मनोरथ चिलचिला रोकडे मनोरथ पाहे मुखाकडे चिलचिला रोकडे मनोरथ चिलचिला रोकडे मागण्याचे वास पाहे मुखाकडे. देवाचं ठरलेलं आहे. जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव, संताचा स्वभाव. स्वभाव त्याला म्हणतात ज्याच्यात बदल होत नाही. बरं का शहाणे? मराठी भाषेत म्हण आहे जित्याची खोड. शहाणे इकडे आले का? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही रे. मेलं तरी जात नाही. ते गुजराती भाषेत कुत्राणी पुचडी छे महिना नळी मारा राखे ते पण वाकी नाही वाकी. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घाला तरी वाकडेपणा त्याचा स्वभाव बदलत नाही. एका सुशिक्षित बेकाराला काही काम नव्हतं, त्यानं नळी घातली कुत्र्याच्या शेपटात, बांधली, वजनानं शेपूट सरळ 6 महिने. सर्वांना वाटलं आता शेपूट सरळ झालं. गावकऱ्यांनी मीटिंग घेतली. म्हणले आता पर्यायी आपल्या गावाचं नाव गिनीज बुकात येणार आहे. आपल्या किती पिढ्या म्हणत आलेल्या का कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं, पण आपल्या गावच्या पठ्ठ्यानं सुशिक्षित बेकारानं हा यशस्वी प्रयोग केला. गावकऱ्यांनी वर्गणी केली. विजूभाऊ बॅनर पूर्ण तालुक्यात, बॅनरवर कुत्रं, त्याच्या शेपटात नळी, ज्यानं घातली तो सुशिक्षित बेकार, आणि ज्याच्या हस्ते काढायचे आहेत तो प्रतिष्ठित. असे 3 फोटो होते बॅनरवर. मी तिथेच होतो. काढणारा प्रतिष्ठित, नळी घालणारा सुशिक्षित, आणि ज्याच्या शेपटात घातली ते कुत्र. झालं. प्रचंड गर्दी झाली. आता स्टेजवर 4 होते. स्टेजवर समाज पुढे बसला होता. स्टेजवर 4 होते. काशीगिरीजी बाबा. एक नळी काढणारा प्रतिष्ठित होता, घालणारा सुशिक्षित होता, ज्याच्या शेपटात नळी घातलं ते कुत्र स्टेजवर होतं, आणि गावकऱ्याच्या वतीनं प्रास्ताविक वालं. असे 4 जमलं. हे समजून घ्या. मग प्रास्ताविक सुरू झालं. इथे जमलेल्या प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपल्या पिढ्या कितीतरी मेल्या म्हणत होत्या की शेपूट वाकडं कुत्र्याचं असते, पण आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं यशस्वी प्रयोग केला. आता आपल्या गावाचं नाव गिनीज बुकात येणार आहे. अमुकाच्या हस्ते जे इथे आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते नळी काढण्याचा कार्यक्रम होणार आहे. नळी काढली की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. प्रास्ताविकवालं बसलं बरं का विजूभाऊ. नळी काढणारं उठलं आणि त्यानं एका झटक्यात नळी काढली. शहाणे समाजाकडे पाहिलं तर एकही टाळी नाही वाजली. त्याला वाटलं नळी काय पूर्ण निघली नाही का काय, परंतु ठरलं होतं टाळ्या वाजवायच्या. म्हणून कुत्र्याच्या शेपटाकडे पाहिलं विजूभाऊ. शेपूट 90चा काटकोण करून वर.
कुत्राणी पुछडी छे महिना नळी माराखे ते पण वाकीने वाकी त्याचा स्वभाव आहे. कर्पूर तिप्पे नंतर वासन न बिट्टी ते कानडी भाषेमध्ये कापराला उकिरड्यावर टाका तरी सुगंध हा त्याचा स्वभाव. मालाची पै पेटे वाहता ती उंटे तयाशी तो काटे भक्षावया. ते उंट जंगलात गेल्यावर पहिलं काटेरी झाड वरपतं तयाशी तो काटे स्वभाव आहे. नाहीतर कुत्र्याला बासुंदी खाऊ घातली रोहिदास 5 लिटर चाटून पुसून पातेलं साफ केलं कुत्र्याला चालताही ना निघाला महाबळेश्वरकडे आणि त्याला निर्मळ पिंपरीच्या अलीकडे जुनं हाड सापडलं 1972 तुटून पडलं. त्याला म्हणतात स्वभाव. तरी त्याचे चित्त हाडावरी तरी त्याचे चित्त हाडावरी श्वानाची भोजन दिले पंचामृत श्वानाची भोजन दिले भोजन दिले पंचामृत तर त्याचे चित्त हाडावरी. ज्याचा जो स्वभाव आहे म्हणून 3 स्वभाव मी सांगितले जीवाचा देवाचा आणि भक्ताचा. जीवाचा स्वभाव आहे मागत राहणे. जन्मात काही मागितलं नाही तो तंबाखू तरी मागतो आहे का नाही. आणि तंबाखू असं व्यसन आहे रोहिदास ते लायकीचंही पाहत नाही आणि ओळखीचंही पाहत नाही. त्यानं काढला का हात पुढे केलाच पाहुणं वाईस तंबाखू द्या वाईस तंबाखू आहे साहेब चुना नाही. चुना माझा घ्या हो. तंबाखू पाटलाचा आणि चुना साहेबाचा. नुसता तंबाखू खाऊ नये. भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. ही ओवी ज्ञानेश्वरीतच आहे पण अध्याय 19 ठीक आहे जमलं. हा ना बाबा तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती जो खाय त्याला तात्काळ मुक्ती जो सुंगी त्याला बहुसुख वाटे जो ओढे त्याला रघुनाथ भेटे. रघुनाथ म्हणजे प्रभू रामचंद्र नाही. यानं विडी ओढली उसात धूर निघला धापटकर की फुकट्या रघुनाथ तिकून येतो. ए थांब रे सकाळपासून नाही विजू नको आलाच रघुनाथ. धूम्रपानम शतगोदानम एक झुरका गंगा स्नानम टाकडम टुकडम महत् पुण्यम सगड बीडी कन्यादानम. धूम्रपान करणाऱ्याला 100 गाई दान केल्याचं पुण्य मिळतं. एक झुरका गंगेचं स्नान. महाराज काय स्टँडवरचे विड्यांचे तुकडे ओढले तर पुण्याची गणना. जन्मात काही मागितलं नाही संतोष पण तंबाखू मागतोच का नाही. माग ना. अरे साधा सत्यनारायण आमचा अरे सगळे सामान 11 रुपयाचं असते विजूभाऊ सत्यनारायणाचं. खिडक्या सुपाऱ्या कुचक्या खारका डालडा. सासू जावायला डालडा वापरत नाही पण सत्यनारायणाला सर्रास. कारण जावायला डालडा वापरला आणि त्याचं डोकं दुखलं तर मुलीच्या मागं कारण गेलतो सासूरवाडीला. तुझ्या म्हातारीनं डालडा खाऊ घातला पार खोकला थांबेना 8 दिवस झाले. मुली मागं तक्रार येईल म्हणून लोणकडे तू जावायला. सत्यनारायणाला खोकला येत नाही आला तरी हिच्यापर्यंत कारण डालडा खिडक्या सुपाऱ्या कुचक्या खारका. जे अंत्ययात्रेचं सामान असते दुकानात त्या डब्यात सत्यनारायणाचं असते. 11 रुपयाचं सामान पण संकल्प सोडताना 65 डब्याची मालगाडी. माल्यादिनी माल्यत्यादिनी सुगंधिनी वै प्रभू मया ऋताणी पूजार्थम पुष्पामी प्रतिगृह्यताम पुष्पम समर्पयामी. डोळ्याला पाणी लावल्यावर पुष्पमाला समर्पयामी म्हणा. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्ष अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी जलमणी 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 जन्मजन्मांतर. 11 रुपयात बस. मागत राहणं हा जीवाचा स्वभाव आहे. न मागणं हा संताचा बाण आहे.
पण जे मागत नाही ना त्याला आग्रह करणं हा देवाचा स्वभाव आहे. ठेवून या काही न मागती ठेवून या काही तुका म्हणे जीव भाव दे बाबाई हे बोनिया काही न मागती ओ आठवीला राहे हृदय संपुटी आठवीला राहे हृदय संपुटी हे बोनिया जीव भाव देवा पायी ठेवणी काही न मागती. मागत राहणे स्वभाव जीवाचा, काही न मागणे हा स्वभाव संताचा. मागत नाही त्याला आग्रह करणं हा स्वभाव देवाचा. म्हणून मागण्याची वास बस कसंही फिरवा उलट सुलट पण वेल्डिंग झालं बस झालं. मागण्याची पाय मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. ज्या संबंधाने हा कार्यक्रम आहे शहाणे आम्हाला वेळ सांभाळायची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे बरोबर बरोबर कळतं तुम्हाला. बाबांच्या दिंडीमध्ये ती वाईट घटना घडली. 4 वारकरी कंटेनरमध्ये गेले. 36 वर्षे झाले दिंडी चालू आहे आमच्या बाबाची. आणि यावर्षी ती घटना घडली. जाऊ द्या, जे विधी लिखित आहे. मरण येत नसतं बरं का. आम्ही मरणापर्यंत जात असतो हे लक्षात ठेवा. म्हणायचं आहे. नाही तर आषाढीला दापटकर शिर्डीला एसटी केली. 25 वारकरी बसले. ज्ञानोबा तुकाराम करत पंढरपूरला गेले. 7 तासांनी एसटी पोहोचली. पंढरपुरात थांबल्यावर एकमेकाला म्हणतात का नाही, उतरा दापटकर, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे शिर्डीहून गेलं. 6-7 तास गेलं. तिथं गेल्यावर म्हणता आलं. तसं मरण आलं. आमचं मरण जर 2030ला असेल, जन्म 1950चा असेल, तर 30-50 कडे आलं नाही. 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. ज्या पद्धतीनं जिथे नियोजित ठिकाण जसं ठरलं आहे त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. आणि म्हणून ते तर मी म्हणतो भाग्यवान आहे. कारण आमच्या गावाला 2 असे होते. एक भक्त होता, एक योगाभ्यासी होता. ते आमच्या पूर्वीची गोष्ट सांगतात. एकाचं नाव रायभान होतं, एकाचं नाव नामदेव होतं. मला अजून नामदेव समजतात ते, कारण तो मरण पावला तीर्थयात्रेतनं. माझा जन्म झाला दुसऱ्या वर्षी. मग ते बाबाही मला नामदेवच म्हणायचे. मी माझ्या वडिलाच्या संस्काराला नव्हतो, पण त्या बाबाच्या संस्काराला. काहीच नाही तेव्हा, मोबाईल नाही, काही नाही. जाताना आमच्या रेल्वे स्टेशनवर एक महिला, मला वाटलं हे पुढचं जायचं होतं मला, तुम्हाला काही कळलं का? म्हटलं नाही. बाबाजी गेले आमच्याकडे, बाबाजी म्हणतात, बाबाजी गेले. तसाच उतरलो. मग त्यांची मुलगी गळ्याला बिलगून रडली, दादा तुला कसं कळलं? ते हे गोष्ट 80 सालची, मोबाईल नाही, काही नाही. पण म्हटलं त्यांनीच म्हटलं होतं तू आळंदीला गेला तरी मात्र अग्नी तुझ्या हातून पाहिजे. काय ध्यानीमानी नाही. बरोबर त्यावेळेला उतरलो स्टेशनला, इथून गेलो. वडील मेले तर 15 दिवसांनी पोहोचलो मी. पण त्याच्यासाठी त्याचं नाव नामदेव. हा संत वाङ्मयाचा अभ्यासक होता आणि मित्र त्याचा योगाभ्यासी. मग हे दोघं बसले बाहेर. आता बाबांच्या तिथे घडलेल्या घटनेत आणि यांची चर्चा करे. मरण श्रेष्ठ कोणतं?
हा नामदेव म्हणला मी वाचलं बोवाच काय, पायी तीर्थयात्रा घडव आणि देह संताद्वारी पडव. वडील ऐकतात आतमध्ये. मग आपल्याला असं मरण येईल का रे? नशिबात असलं तर येईल. त्याच वर्षी 650 किलोमीटर यात्रा तिथून आमच्या गावापासून पायी आले दोघेही. लग्न व्हायचंच आहे दोघांचंही. 24 वर्षाचे पोरं होते. एक मुंगी पैठणला मरण पावला रायबान, आणि नामदेव कुर्मदासाला लवड. मग त्याची इच्छा होती की पंढरपूरचं दर्शन झालं की आळंदीला जायचं. मग तो 24 वर्षाचा होता. मी 24व्याच वर्षी आळंदीला आलो. पण माझा जन्म झाला आणि ती बाबाजी माझ्या स्वप्नात आला. नामदेव मला बघू दे. माझा चेहरा पाहला म्हणे दुसऱ्याच दिवशी. माझा नामदेवच आहे. तेव्हापासून मी का सांगतो हे 4 जण गेले पायी तीर्थयात्रा घडव आणि देह संताद्वारी. माऊलीकडे जाताना देह ठेवला. ठरलेलं असेल ते त्यांना आपण भाग्यवान समजू. ठीक आहे. यावर्षी घडली घटना म्हणून बाबाच्या भेटीला पहिला आलो. मग इकडे आलो. आनंद वाटला. आज माझ्या मुलीसारखी आहे शिवलीला ताई, पण कीर्ती सगळीकडे. आनंद वाटतो आम्हाला. बऱ्याच पोरी चांगले सुंदर कार्यक्रम करतात. विजूभाऊ, आम्ही त्यांच्याकडे जनाबाई म्हणून पाहतो, मुक्ताबाई म्हणून पाहतो, सखूबाई म्हणून पाहतो. तरी मला असं वाटते अजून कीर्तनकार कमी पडतात बरं का शिवलीला. वाढले पाहिजे. भागवतकार वाढले पाहिजे. आणि एकमेकाबद्दल सर्वांना आदर वाटला पाहिजे. नाही तर त्या बुवाला कशाला बोलवलं, हे म्हणतात त्याला कशाला बोलवलं. अरे एका संप्रदायाचा प्रचार करणारे आहेत. केवढा आनंद वाटला पाहिजे. एका संप्रदायाचा प्रचार करतात, केवढा आनंद वाटला पाहिजे. आणि म्हणून आमच्या लेकीसारख्या असल्या तरी आम्हाला जनाबाईसारखा, मुक्ताबाईसारखा त्यांच्याबद्दल आदर आहे. अजून संख्या वाढली पाहिजे. मी असं का सांगतो, कालही वारीत सांगितलं. फार सुंदर कार्यक्रम करतात आताचे तरुण पोरं. सुंदर कार्यक्रम करतात. चाकोरीबद्ध भागवत कथा आणते सुंदर. पण आमच्यापेक्षा जास्त समाज जमला की आमचं डोकं उठतं. मग त्याला काय येतं, मग तुला माणसं का नाही जमत. अजून गरज आहे विजूभाऊ, अजून गरज आहे. संख्या कमी आहे. कीर्तनकार वाढले पाहिजे, कथाकार वाढले पाहिजे. का म्हणतोय मी, पाणी एवढं गढूळ आहे, एवढं गढूळ आहे, अजून हे तुरटीचे खडे कमी आहे. म्हणून त्याचा गढूळपणा जाण्यासाठी अजून तुरटी वाढण्याची गरज आहे. शिवलीला ताई तुम्ही इथे आले, आनंद वाटला आम्हाला. असं का, आनंद आहे, आनंद आहे. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. किती वाजले हे असं होतं. 7 मिनिट पुढे गेलो. शहाणे जाऊ द्या म्हणतात असं करतो. हे पहा, बस बस बस. पुन्हा ठेवू मनोज, पुन्हा ठेवू ना आपण. पुन्हा बस. अरे भाऊ जमतेम गाडी निघायला एकता तो ट्रक आडवा आला. आमच्या आळंदीत होता, त्याला निघेना. मग 5-25 पोरं आले. ते एक स्विफ्ट गाडी, तो मालक सापडे ना, त्याची गाडी उचलली, 15 फूट तिकडे नेऊन ठेवली पोरायना आपल्या गल्लीतल्या. उचलून स्विफ्ट. मग 40 मिनिट त्याच्यात गेले तरी बरोबर आलो वेळ. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला बरं का विजूभाऊ, ज्या माऊलीच्या निमित्तानं. शिवलीला तुला माहीत नाही, ह्या माऊलीची खूप सेवा वारीत झाली. 24 वर्षे पायी वारी केली. जिच्या स्मरणात हा कार्य उगाच आहे. 3 दिवस कार्यक्रम ठेवला. 3 दिवस 24 वर्ष बिचारीनं वारी केली. नुसती वारी केली नाही, काय भाजीपाला विकायचा, ते बटाटा वडा विकायचा मुलांनी, त्याच्यावर सगळं.
तरी इथून पंढरपुरापर्यंत सगळ्याला चहा पाण्याचा खर्च त्याच माऊलीचा. 80-90 पालख्यांना चहा पाणी तिचा तेवढाच उद्योग होता. ती माऊली गेली. जेव्हा आमचे वैद्य बाबा मरण पावले ना, कुरेकर बाबांनी भाषण केलं तर घाटावर. आज वैद्य बाबा गेले ना, कुरेकर बाबा म्हणले आज महाराष्ट्रातले मृदंग रडतात. जन्मभर हसवलं इंगळे बाबांनी, विनोदाचार्य जन्मभर हसवलं, पण जेव्हा हसवणारा बाबा गेला तेव्हा महाराष्ट्र रडला. हे लक्षात. अरे व्यक्तीचं महत्व समकालीन नाही कळत. आज वारकरी संप्रदायातला वाघ गेला पूजने सातारकर महाराज. ही वारी त्यांच्या शिवाय झाली. महत्व नंतर कळत असतं. तेव्हा चहा पिताना वारीत या अक्काची आठवण सगळ्या वारकऱ्यांना येत असेल अजूनही. आता तुमचं एक दैवत गेलं बरं का, दत्तात्रय नवनाथ. बरोबर आहे का? चुकलं? तेच म्हणतो. वडील अंबादास, चुलते रामदास लक्ष्मण, पुतणे अमोल सागर, मुलं दत्तात्रय नवनाथ. पाहता काय माझ्याकडे मुलगी राहिली भारतीताई बाळासाहेब चौगुले. ते तरी कशा जमलं ना? 4 वेळा होऊन गेलं. काय गाथ्या परीक्षा कठीण आहे का मग? एक दैवत आहे तुम्हाला बरं का, दत्ता भाऊ नवनाथ भाऊ. एक दैवत गेलं. स्वर्गातही तुमच्या आईला आनंद वाटावा यासाठी तुम्ही दोघं भाऊ, आमची प्रार्थना आहे, काही करू नका. एकमेकावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करा. सगळ्या तरुणांना सांगतो, ज्याला ज्याला मायबाप जिवंत आहे, मायबापाची सेवा करू नका. फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं प्रेम पाहिलं तर तुमचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील, हे लक्षात ठेवा. अरे ते म्हातारपणाला टॉनिक आहे, त्यांना काय 2 चपात्याचं जीवन आहे. जेव्हा भाऊ भाऊ रोज भांडले का 6 महिन्यातच मायबाप जगाचा निरोप घेतील. म्हणून अक्काला वैकुंठातही आनंद व्हावा असं वाटत असेल, अमोल असेल, सागर असेल, हे 3 भाऊ अंबादास, रामदास आणि लक्ष्मणराव असेल, हे दत्ता भाऊ नवनाथ असेल, एकमेकावर जीवापाड प्रेम करा. आमच्या अक्काला वैकुंठातही आनंद होईल. बऱ्याच दिवसापासून मनोज भाऊनी तारीख घेतली वेळेत. म्हटलं वेळेत येतो बाबा, सवयच आहे. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. या निमित्तानं आमच्या लेकीचं शिवलीला ताईचंही दर्शन झालं. प्रेम आहेच त्याच्यात वाढ होत राहावी ही साईबाबाच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुडे बेरे वाकुडे उत्तर क्षमापराध हे राही उजियारी लाल क्षमापराध तुका म्हणे दारी करा क्षमापराध. ज्ञानदेव कुंडली करुणा भगवान की मोरी आणि साई बाबा की जय. उद्याचं किती वाजता आहे? सकाळी 10 ते 12. पूजनीय काशीगिरीजी महाराज. आज परमपूजनीय